हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. केतन अग्रवाल हत्या प्रकरण आरोपी सिया आणि चेतन चौधरीची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढणार. चार्जशीटनंतर जामिनासाठी अर्ज करणं. पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित लोहगड हत्या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी तसेच सिया गोयल या दोघांची आज वडगाव न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडी पुढील 14 दिवसांपर्यंत वाढवण्याची शक्यता असल्याचे आरोपी चेतन चौधरीचे वकील राम सहानी यांनी वर्तवलं आहे. आजच्या सुनावणीत कोणतीही विशेष घडामोड घडणार नसल्याची माहिती आरोपीचा वकील राम सहाने यांनी दिली आहे. या प्रकरणात अद्याप आरोपपत्र दाखल झालेलं नाही. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये चार्जशीट दाखल करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी असतो. चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्याचा सखोल अभ्यास करूनच जामिनासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेण्यात येईल. तसेच कायद्यानुसार सध्या देखील जामीन अर्ज दाखल करता येऊ शकतो. मात्र चार्जशीटचा अभ्यास झाल्यानंतरच पुढील कायदेशीर पावलं उचलली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. आजची प्रोसेस अशी आहे की आरोपी नंबर 2 ज्यांना आम्ही रिप्रेझेंट करतोय चेतन चौधरी यांचा मॅजिस्ट्रेल कस्टडीचा जो कालावधी आहे तो आज संपतोय आणि सुओमोटोच कोर्ट ह्याच्यामध्ये जेव्हा हा कालावधी संपतो तेव्हा आरोपीला मॅजिस्ट्रेल कस्टडी एक्सटेंड करून देतात आणि जेव्हा चार्जशीट ह्याच्यामध्ये येईल तेव्हा ह्याच्या जामिनाची तयारी करण्यामध्ये आम्ही पुढे जाणार आहोत. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.